अरे ज्यांच्यासाठी रक्ताचं पाणी 90 सालापासून आम्ही करत आलो, भावकीचा रोष घेऊन तुमच्या बरोबर राहिलो, या नंदू पवारला फक्त वापरण्याचं काम या कुल घराण्याने 90 पासून केलं. आज कसली मस्ती आहे, कसलं काय मला काय कळलं. अरे काय यांची परिस्थिती होती. हे जाणणारा आणि मानणारा बघणारा कार्यकर्ता नंदू पवार, 1 रुपया दादा नसताना सुभाष अण्णांना, रमेश आप्पा आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या तालुक्यामध्ये 90 साली आमदार केलं. त्याची कुठलीही जाणीव, कुठलंही भान या आयत्या पिठावर रेगा लोकून झालेल्या नेत्याला राहिलेली नाही. याची खंत आम्हाला वाटते. या शहराला दादा लोक म्हणतात बिन चेहऱ्याचं गाव. 30-40 वर्षापासून एक हाती सत्ता आहे, परंतु शहराची अवस्था काय. दिवाळीचा सण आहे, एकाही दुकानामध्ये लोकांची भवानी होत नाही. ही बाजारपेठेतली परिस्थिती आहे. काय करते त्या तालुक्याचे राज्यकर्ते. 14 साली लोकांनी दाखवला पराभव, रमेश आप्पाला आमदार केलं. त्यावेळेस मी रमेश आप्पाच्या बरोबर होतो, परंतु कार्यकर्त्याची किंमत नाही. दादासारखा धाकशी नेता राज्यामध्ये लोक तरसतात. हातात कागद दिल्यानंतर त्या कागदातला माणूस बघण्याची दृष्टी आदरणीय अजितदादाला आहे. तुम्ही आम्ही पाहतो दूरदर्शन मध्ये आणि वर्तमानपत्रामध्ये की लोटेचे लोटे अजितदादाला भेटायला बघायला येतात. त्याचं कारण काय की असा कुठलाही नेता नाहीये महाराष्ट्रामध्ये इतका लोकप्रिय नेता अजितदादाच्या रूपाने तुम्हाला आम्हाला मिळत आहे. जो माणूस तुम्हाला आम्हाला नावानिशी ओळखतो, चेहऱ्याने ओळखतो, इतका जवळचा माणूस जर मुख्यमंत्री झाला तर या तालुक्याचं आणि पुणे जिल्ह्याचं आणि बारामतीचं भूषण या राज्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो. दादा, आम्ही कुठलाही तिकीट मागायला प्रवेश केला नाही. मी पण नाही, स्वप्नील पण नाही. स्वप्नील सारखा कर्तबगार कार्यकर्ता, त्याचे वडील या तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. मी काँग्रेसचा अध्यक्ष होतो का त्या काळात. इतका सज्जन माणूस भारतीय जनता पक्षाचा होता. निष्ठावान माणसाला या शहराचा अध्यक्ष केलं बीजेपीने, परंतु आमच्या गोडबोले आमदारांनी वासुदेव नानाला आणि त्याला पक्षातून काढून टाकलं. आणि या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी निष्ठा होती त्या 2 नेत्यांची होती, परंतु ही झालेली भरती निष्ठावंतांच्या पाठीत खुंजर खुपसण्याचं काम आमच्या आमदारांनी जाणीवपूर्वक केलं. असं या शहरात आणि तालुक्यामध्ये स्वप्नीलची ताकद झालं. स्वप्नील स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करतो असा एकही नेता या शहरामध्ये मी तर माझ्या आयुष्यात पाहिलं नाही. गोरगरिबांची कामं करतो. अहो, त्यांनी मोदीचा कार्यक्रम दादा 5 वर्ष या शहरात इतका चांगला राबवला आणि त्याचं फळ त्याला काय मिळालं. तर त्याला सुबुद्धी दिली की अजितदादाचं कर्तृत्व बघून त्या व्यक्तीने अजितदादाची गाठ घेतली. अजितदादाने त्याच्या पाठीवर हात टाकला आणि तू असंच काम करत राहा. या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री तुझ्या पाठीशी आहे. कुठलंही काम तू माझ्याकडे घेऊन ये, ते केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची भावना या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी स्वप्नीला दिली. त्यामुळं राज्याचे आम्ही सगळे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आम्ही तुमचे आभार मानतो. आम्ही आलोय कुठलं तिकीट वगैरे मागायला नाही आलो. आमच्याकडे तर पास आहे, तिकिटाची गरजच नाही, कारण आम्ही पवार. त्यामुळे एक पवार राज्याचा मुख्यमंत्री झाला तर आमची छाती फुगून येणार. त्यामुळे आमच्या भावना या निमित्ताने, प्रवेशाच्या निमित्ताने आम्ही व्यक्त करतो. पूर्ण फुलाची पाकळी कुठेतरी आम्हाला संधी दिली तर या राज्यात कुठल्याही जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी मी जायला तयार आहे आणि राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यात तयार आहे. अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.